हॅलो फ्रेंड्स, सिम्पली सुवर्णा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आईच्या हातचे गरमागरम चुलीवरचे चविष्ट असे धपाटे। तर आपल्याला लागणार आहेत 10 ते 12 लसूण पाकळी, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण याला उकळामध्ये वाटून घेतलेला आहे। चला तर आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी स्वच्छ धुतलेली आपली गावरान मेथीची भाजी, त्याला बारीक कट करून घ्यायचं। शेतातली भाजी आहे पालकची, त्याला पण स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेला आहे। तर आपण ह्या सर्व गोष्टी कट करून एका प्लेटमध्ये टाकायच्या। तर आता आपण याचे कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती पण थोडीशी ॲड करायची। थोडेसे तीळ आपल्याला इथे टाकायचे आहे, तर आपण 2 ते 3 स्पून तीळ ॲड केलेले आहेत आणि 2 स्पून ओवा ॲड करायचा। छोटे टीस्पून आपल्याला ओवा घ्यायचा आहे। तीळ भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही ॲड करू शकता, खूप छान आणि कॅल्शियम पण देते आपल्याला। चवीनुसार आपल्याला इथे मीठ ॲड करायचे आहे, हळद ॲड करायची। जर तुम्हाला आणखीन जास्त तिखट आवडत असेल तर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं, पण इथे आपण हिरवी मिरची टाकल्यामध्ये लाल तिखट ऑप्शनल आहे। तर इथे माझ्या आईने छान मस्त प्रकारे पीठ चाळून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आपण टाकणार आहोत। तर बेसनाचं पीठ आपल्याला ऑप्शनल आहे। तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून गरजेनुसार आपल्याला पीठ छान अशी मऊ प्रकारे तिंबून घ्यायचं। तर आपलं असं पीठ झालेलं आहे रेडी। आपण पाहू शकता किती स्मूथ आणि छान पीठ झालेलं आहे। तर इथे धपाटा आपण असं बनवलेलं आहे हाताने। तर एका कपड्यावर आपण छोटासा गोळा घेऊन त्याचं धपाटा असे हाताने थापटून बनवायचे। आपल्याला चुलीवरचे आपल्याला धपाटे खायचे आहेत, तर चूल तयारच आहे आपली। चुलीवर मस्त धपाटा टाकला आहे, छान प्रकारचे मस्त भाजलं आणि आपले धपाटे झालेले आहे तयार। तर आपल्याला धपाट्यासोबत खायला लागणार आहे मस्त गरमागरम वरण, त्यामध्ये साजूक तूप, थोडंसं मी राईस बनवला आहे, थोडेसे वटाणे